शिवाई ई बसेस सेवेचा आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन। 10 बस प्रवाशांच्या सेवेत। परत इंधन पुरवठ्याचे संकट निर्माण झाले असताना राज्य शासनामार्फत सार्वजनिक वाहतुकीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या सर्वच आगारांना शिवाई ई बस उपलब्ध करून देण्यात येत आहेत। यामध्ये धुळे आगाराला देखील 10 बस ई बस या ठिकाणी प्राप्त झाले असून या बसेसचं आज उद्घाटन धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। पर्यावरणपूरक ई बसेसमुळे इंधनाच्या बचतीला चालना मिळेल असे प्रतिपादन या ठिकाणी आमदार अनुप अग्रवाल यांनी केले। तर धुळे आगाराला 10 ई बस प्राप्त झाले असून या बस सेवेचे आज आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक पुरुषोत्तम व्यवहारे, विभागीय वाहतूक अधिकारी उमेश बिरारी, आगार व्यवस्थापक पंकज देवरे, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक हर्षल पाटील, आस्थापना पर्यवेक्षक समाधान खांडेकर, विभागीय वाहतूक अधीक्षक संजय अवस्थी, कनिष्ठ आगार व्यवस्थापक मनोज पवार, वाहतूक निरीक्षक संतोष काळे, मनोज पाटील यांच्यासह महामंडळाचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते। जळगाव, नाशिक, संभाजीनगर यासाठी ही बसला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही बघितलं असेल 8 चार्जिंग स्टेशनही त्या ठिकाणी लावलेले आहेत आणि 10 बसेस या आपल्या या शहरात दाखल झालेल्या आहेत आणि 300 किलोमीटरची रेंज साधारणतः एका बसची आहे। तर पहिल्या टप्प्यात आज 3 बस यांच्या एसटी महामंडळाच्या वतीने या ठिकाणी सोडण्यात आलेल्या आहे आणि आज त्याचं उद्घाटन झालं आणि याच्यामुळे जो संकट या देशावर आहे डिझेल, पेट्रोल, गॅस, इंधन वगैरे गोष्टींचा त्याचाही जो तुटवता आहे त्याच्यामुळं ई बस सेवेमुळं आम जनतेला हेच डिझेल त्या ठिकाणी उपलब्ध होईल आणि त्याच्यामुळं सर्वांचं एक चांगलं काम या ठिकाणी आहे। बस बघा अतिशय सुंदर आहे, AC पॉवरफुल आहे, लाईट आहे, असं वाटतं का आपण प्लेनमध्ये बसलो आहोत। अतिशय सुंदर अशा बसेस सरकारने या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या, त्याबद्दल मी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांचा आभार व्यक्त करतो का त्यांनी धुळ्याला 10 बसेस दिल्या पहिल्या टप्प्यात। येणाऱ्या टप्प्यात बाकीच्या बसेस येतील म्हणून त्यांचा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो।